निसर्गाने प्रत्येक ऋतूमध्ये एक प्रकारचं वरदान दिलेलं आहे, परंतु माणूस त्यात एक नकारात्मक सूर लावतो. रणरणते ऊन त्याला हैराण करतो, पावसाची रिपरिप उदास करते, गारठवणारी थंडी मनाला आळसवते. पण फिरण्याचा किडा ज्याच्या अंगात असतो त्याला कारण हवे असते. बेमोसम पाऊस पडलाच आहे तर एक रेकी राईड करूया. खांडी. जुन्या पुणे मुंबई हायवेवर वडगावनंतर एक टाकवे गावासाठी फाटा पडतो. तो थेट आपल्याला खांडी गावापर्यंत घेऊन जातो. टाकवे गाव आता गावाचं शहर झाले आहे. गाडी आणि तुमच्या पोटाचं पेट्रोल इथेच टाकून घ्या, कारण पुढे पेट्रोल पंप आणि हॉटेल्स असे नाहीच आहे. शहरीकरण हळूहळू मागे पडू लागले आणि अस्सल गावे आजूबाजूला दिसू लागली. आजूबाजूचा निसर्ग मे महिन्याच्या अचानक पावसाने ऑगस्ट महिन्याचा फील देत होता. अशी राईड संपूच नये असा माहोल आजूबाजूला झाला होता. रस्त्यावर कसली वर्दळ नाही, एक निवांतपणा. समोरून एखादं दुसरं येणारं वाहन, नाहीतर शहरातील सिग्नल, हॉर्न, काहीच नाही. खांडी गावापासून 5-6 किलोमीटरवर खांडी पॉईंट आहे. गावाच्या पुढे जाणारा सावळे गावाकडे जाणारा रस्ता लागतो. थोडे पुढे भिवपुरी कॅम्प्सकडे जाणारा रस्ता आपल्याला खांडी पॉईंटला नेतो. थोडा घाटासारखा हा रस्ता चालू होतो. उजव्या बाजूला एक कच्चा रस्ता दिसतो, तोच खांडी पॉईंट. समोर दिसतो कर्जतचा परिसर. दिसून येणार नाही, पण आता या वातावरणात दिसणार. महाराष्ट्राच्या पठारावर आणि कोकणात सह्याद्रीचे अनेक लहान मोठे शाखा सर्वदूर पसरलेले आहेत. हे जणू महाराष्ट्राचे समर्थ स्नायूच आहेत. सह्याद्री आणि निसर्ग याचा नजारा खूप वेळ तिथे बसून कॅमेऱ्यात आणि डोळ्यात साठवून घेतला. आम्ही परत निघालो होतो. एक असा व्ह्यू भेटला की आम्हाला राहवलं नाही. आता एक आम्ही टाईमलाच घेतो इथला, नक्की पहा त्याचा रिझल्ट.